कुठेतरी फिरायला नेणार आहे कुठेतरी, तर आम्ही पहिलं फिरायला जाणार आहोत त्याच्यानंतर. हॅलो फ्रेंड्स, फायनली स्वरा आता जाणार आहे आणि भरपूर मागच्या वेळेस सारखंच रडापडी झालेली आहे आणि भरपूर लोकांचे मला मेसेज होते की तुमचे व्हिडिओ काय येत नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री हे दोन्ही स्वराचे आहेत काय? हॅलो फ्रेंड्स, फायनली स्वरा गेलेली आहे हॉस्टेलला, परंतु ती एवढी रडत होती, खूप रडत होती. माझ्या आईला म्हणत होती मी जात नाही, मी 8 दिवसांनी लेट जाते. अजून आधीच तिला ना 8 दिवस लेट झालेला होता. तिच्या हॉस्टेलमधून आला होता कॉल की बाबा म्हणजे प्रेड वगैरे चालू झालेले आहे, आता एक्झाम आहे, 8 दिवसाची सुट्टी होती, आता 15 दिवस होत आहे, तरी पण तुम्ही तिला का आणलेला नाही आहे. आणि स्वराना घर सोडायला तयारच नव्हती, कारण मी आजारी असल्यामुळे ती म्हणे तुला बरं लागत नाही तोपर्यंत मी जात नाही, आणि तू जर मला जबरदस्ती करशील तर मग मी अजिबातच जाणार नाही जोपर्यंत तुला बरं वाटणार नाही तोपर्यंत. मग मी म्हटलं चला गड्या, आता आपल्याला तब्येत रिकवर लवकरात लवकर करणे खूप आवश्यकता आहे. तर स्वराला मी रक्षाबंधनच्या दिवशी खाऊ दिला होता आणि माझ्या भावाने पण, तर तिला 500-600 रुपये झाले होते. तर स्वराने काय केलं, मी म्हटलं होतं की स्वरासाठी मला टेबल बोलवायचा आहे, होम म्हणजे अभ्यास करायचा स्टडी टेबल. तर स्वरा बोलली की माझ्याकडून रिटर्न गिफ्ट माझ्या भावाला बोलाव, काय म्हणतात म्हणजे हा टेबल. मग तिने त्या दिवशी मला ऑर्डर करायला लावली, तर मी हे स्टडी टेबल बोलावला. त्याच्यानंतर म्हणे मम्मा तू स्वयंपाक वगैरे करते आणि स्वयंपाक करताना तुझे ड्रेसेस खूप खराब होतात, त्याच्यामुळे तू एक काम कर, एक ॲप्रन पण बोलाव. तर तिने एक ॲप्रन पण ऑर्डर करायला लावली मला तिच्याच पैशातून. आणि आपल्या घरचं ते म्हणजे आम्ही भाजी वगैरे कापतो ना, ते पण खूप खराब झालं होतं, तर ते पण तिने मला ऑर्डर करायला लावली. माझा आहे ना मम्मा, माझा आहे, माझा आहे. खाली बसा लागते, असा अभ्यास करा लागते. माझा आहे हा. बॉटल ठेवा लागते, जेवणही करता येते. आणि तिने ना अशा भरपूर वस्तू म्हणजे स्वस्तात मस्त खूप छान छान वस्तू घरासाठी तिने घेतलेल्या आहेत. आणि हे पण बोलावलं, हे तर एवढं स्वस्त आहे, भाजी कापायचं याच्यासोबत चाकू पण आलेला आहे. हे काय बहुतेक 250चं टेबल 350चा घ्यायला लावला. ॲप्रन पण तिने बरोबर 125चं घेतलं आणि हे 140चं, असं तिने 3-4 वस्तू घेतलेल्या आहेत. आणि मी तिला म्हणत होती स्वरा चल, तर मग मी तिला एक दिवस शेगावला नेलं. शेगावला नेल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की माझी तब्येत खराबच होती अजूनही, पण ते पार्सल आले होते आणि ती मला म्हणत होती की मम्मा माझ्यासमोर तू हे पार्सल ओपन कर. आणि अजून एक, हे मला तर माहीतच नव्हतं, ती म्हणे माझ्या हॉस्टेलमध्ये आहे असं, म्हणून मग आम्ही ते ऑनलाईन सर्च केलं. तर ऑनलाईन सर्च केल्यानंतर आम्ही बघितलं हा एक असा ब्लॅकबोर्ड येतो. ती बोलली की स्वराजला ना म्हणजे हे नाही करता येत, लिहिता नाही येत व्यवस्थित, पेन्सिल पकडता नाही येत, तर हा एक ब्लॅकबोर्ड येतो मम्मा, तो भिंतीवर लावायचा आणि त्याच्या हातात खडू द्यायचा, मग जेणेकरून त्याला मस्तपैकी लिहिता येणार. ही एक मी पावडर बोलावलेली आहे, याच्यामुळे जलमरची भांडे वगैरे आहे ना स्वच्छ निघतात. तर असं स्वराने बघा घरच्यासाठी सामान बोलावलेलं आहे तिच्या पैशाने. तर कारण हॉस्टेलमध्ये तर पैसे नेऊ देत नाहीत त्याच्यामुळे, तर मग मी म्हटलं ठीक आहे बघूया. आणि मला बरं नसल्यामुळे ती जायलाच तयार नव्हती. तिला हॉस्टेलमध्ये सोडलं तेव्हा पण ती भरपूर रडत होती, मम्मा तू चांगल्या हॉस्पिटलला जाशील ना, तू तुझी काळजी घेशील ना, तू स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही, तू बघ किती रोड झालेली आहे, तुझा चेहरा बघ कसा झालेला आहे, तुला जर काही झालं तर आम्हाला तुझ्याशिवाय कोणी नाही मम्मा, प्लीज मम्मा तू तुझी काळजी घ्या. अशी भरपूर प्रॉमिस ती माझ्यासोबत माझ्या जवळून घेऊन गेली. अजून काय पाहिजे असते एका आईला, की आपण जे काही करतो ते आपल्या म्हणजे मुलांना जाणीव असली पाहिजे, बरोबर ना. आणि माझ्या आईलाही जाता जाता सांगत होती की आजी माझ्या मम्माला चांगल्या दवाखान्यात घेऊन जा, तिची काळजी घेत जा. म्हणजे काय निघते. तर तिच्यासाठी मग मी उठून बसली
आणि उठून बसल्यानंतर मी थोडे कामं करायला सुरुवात केली. तर मी 2च दिवस आजारी होती, जास्त दिवस नव्हती. नंतर मला बरं लागल्यानंतर मी तिला शेगावला घेऊन गेली, गजानन महाराज संस्थानचं दर्शन करून आणली आणि अजून तिला एका ठिकाणी मी घेऊन गेली होती. नंतर तिच्या ज्या फ्रेंड सर्कल होत्या इथल्या शाळेतल्या, त्या सर्व टीचरच्या घरी, स्टुडंटच्या घरी तिची भेट करून आणली. म्हणजे जिथं तिला जायचं होतं ना तिथं मी भेट करून आणली तिची. परंतु मी यावेळेस ते व्हिडिओ शूट केले नाही, कारण मला ते आवश्यक वाटलं नाही. तर हे आहे ॲप्रॉन, जे की मला स्वराने बोलावून दिलेलं आहे. हे बघा 125 रुपयाचं आहे फक्त आणि खूप छान असं ॲप्रॉन आहे. माझ्या टी शर्टवर वगैरे डाग तिला दिसले ना, तर तिला समजलं की बाबा ॲप्रॉनची खूप गरज आहे मम्माला. तर ती मला बोलली, मम्मा तू जेव्हा कधी स्वयंपाक वगैरे करते किंवा हे काही करते तेव्हा तू असं बांधत जा. आणि हे आमचं भाजी कटर आहे ना, हे पण खूप खराब झालेलं होतं. तर त्याच्यामुळे ती बोलली, मम्मा हे यूज करू नको, त्याच्यापेक्षा आपण दुसरं बोलावूया. तर मग ते सुद्धा दुसरं बोलावलेलं आहे. तर तिने मस्तपैकी असं हे कटर आणि याच्यासोबत चाकूसुद्धा फ्री आलेला आहे. म्हणजे कम्मे बम, म्हणजे जेव्हा आपली मुलं समजूतदार होतात, मोठी होतात ना, तेव्हा त्यांना कळतं की आपल्या घरात काय हवं काय नको. मग कसं आहे, आई जरी अडाणी असू द्या, अशिक्षित असू द्या, परंतु जेव्हा मुलं हुशार निघतात ना, तेव्हा कोणत्याच आईला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. बरोबर आहे. तर मग आज मला बरं वाटत होतं आणि तिला मला बाहेर पण घेऊन जायचं होतं. तर तिला मी विचारलं काय करू स्वयंपाक. तर ती बोलली की आज मला मसाला खिचडी खायची आहे. तिला खिचडी जाम आवडते माझ्या हातची, मुगाच्या डाळीची. तर तिच्यासाठी मी इथं मुगाच्या डाळीची खिचडी करत होती. आणि आज मला तिच्या टीचरच्या, तिच्या फ्रेंड सर्कलला सर्वांना भेट करून द्यायला घेऊन जायचं होतं. तर हेच कारण होतं व्हिडिओ न टाकण्याचं. आणि भरपूर जणांना असं वाटतं की मी व्हिडिओ टाकल्याशिवाय राहू शकत नाही. तर मी आधी पण सांगितलेलं आहे की मी आता थोडं कमी करत आहे व्हिडिओचं, कारण माझं कॅन्टीन छान चालते. 500 ते 600 रुपये सर्व देऊन आम्हाला रोज उरतो. 500 रुपये रोज जरी उरला तर आम्हाला महिन्याला 15,000 उरतो. आणि 15,000 रुपयामध्ये आम्ही हॅपी आहे, सफिशियंट आहे. आम्हाला काही कोणाचं रेंट द्यावं लागत नाही, आम्हाला काही कोणत्या EMI भरावं लागत नाही. त्याच्यामुळे 15,000 हे घ्या मोबाईल माझ्याकडून गिफ्ट. बाप 60,000 मोबाईल मग कुठून आणला? माझ्याकडे पैसे आले, माझेच पैसे चोरले आणि मलाच मोबाईल दिली. आणा इकडे. मलाच गलती झाली, तुम्हाला मोबाईल दिली. घरी बसून कुठून पैसे उरले चालू? मी ना घरी बसून पैसे कमवणारी अर्न इझी 24 ह्या ॲपवरून. त्याच्यामुळे डेली ब्लॉग माझे आले नाही आणि मी माझ्या तब्येतीकडे लक्ष दिलं. तो वेळ मी माझ्या मुलीला दिला. तिला ज्या गोष्टीत आनंद आहे तिथं मी तिला घेऊन गेली, गार्डनमध्ये घेऊन गेली, तिच्या मित्रमैत्रिणीची भेट करून दिली, टीचरची भेट करून दिली, गेम झोनमध्ये घेऊन गेली, सर्व काही करून गेली. आणि नंतर ते व्हिडिओ शेअर केले की लोक म्हणतात तूच एक आई आहे का, तूच एकटी करत आहे का. म्हणून यावेळेस ते काही आम्ही शूट केलं नाही किंवा अपलोड केलेलं नाही आहे. आणि त्याच्यानंतर जरी मी व्हिडिओ टाकले नाही डेली ब्लॉगचे, तरी मला हे प्रमोशन असे चालू असतात. त्याच्यामुळे मला नो प्रॉब्लेम. तुम्ही बघू शकता की जेव्हा मी डेली ब्लॉग टाकले नाही तेव्हा माझे प्रमोशन व्हिडिओ 4 ते 5 आले. म्हणजे अमेझॉनचे आले 2, त्याच्यानंतर गुड वाईबचा आला, दुसऱ्या चॅनलवर पण आला आणि इन्स्टावर पण मी प्रमोशन केलं. म्हणजे 5 व्हिडिओ टाकले तर मला भरपूर आहे. तर त्याच्यामुळे मग मी डेली ब्लॉगचं टेन्शन घेतलं नाही. ते व्हिडिओ शूट करा, पोस्ट करा. आणि स्वराचं पण, आणि मुलगी कशी 8 दिवसासाठी आली होती म्हणून असं वाटलं हा वेळ तिचा आहे, तो तिलाच द्यायला हवा. हां, आम्ही रील्स भरपूर काढले. आणि संध्याकाळीसुद्धा आम्ही सोबत गप्पा गोष्टी केल्या. गणेशजी, मी, स्वराजने. आता स्वरा आल्यामुळे स्वराने घेतली होती TV आणि स्वराला पाहिजे दुसरं कार्टून, स्वराला पाहिजे दुसरं हे. त्याच्यामुळे असं ते आमचं हे होतं. आणि स्वरा म्हणत होती उद्या कुठं तरी चला. तर उद्याचा आमचा इथं प्लॅनिंग चालू होता की कुठं जायचं आहे. तर फक्त मी नाही, यावेळेस सासरी माझं जाणं झालं नाही, कारण 2 दिवस म्हणजे मला आजारी होती 2 दिवस. आणि 2 दिवसात मग मी स्वराला 1 दिवस बाहेर शेगावी नेलं, 1 दिवस गेम झोन इकडं तिकडं नेलं. आणि तिसऱ्या दिवशी मग तिची जाण्याची तयारी केली. तर इथं केली होती आमच्यासाठी, यांच्यासाठी गुरुवार होता तर भगर केला होता, आमच्यासाठी केली होती खिचडी. तर आता स्वरा जाण्याचा ब्लॉग आता एडिट केल्यानंतर मी पोस्ट करणार आहे दुसऱ्या चॅनलवर, म्हणजेच मोहिनी हजारे लाईफस्टाईल. बरं, तर तिथं तुम्ही नक्कीच बघू शकता. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करू शकता. आणि तुम्हाला ही स्वराची खरेदी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि खूप छान वाटलं. जाऊ द्या, मी वेंधळी राहू द्या, मला ड्रेसिंग सेन्स नसू द्या, काही नसू द्या, परंतु माझ्या मुलांमुळे मी आता हुशार होणार आहे. आणि
जेव्हा मुलगी हुशार निघते ना तेव्हा आईला ती ॲटोमॅटिकली हुशार बनवतच असते. तर इथं बघू शकता आमचं मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे. आणि हे 4 ते 5 दिवस मी माझे सोशल मीडियाला न देता माझ्या फॅमिलीला दिलेले आहे. बरोबर ना? मग तुम्हाला काय वाटते, मी योग्य केले की नाही? तर आता इथं स्वरा सांगत आहे रात्री झोपताना ब्रश वगैरे करा. स्वरा झोपलेली आहे, स्वरा पण का. आणि स्वराला कसं कोणत्याच गोष्टींची आम्ही कमतरता केली नाही. बघ बाई टी व्ही किती बघतं तर. बरोबर. तर आता इथं रात्र झालेली आहे, आम्ही झोपणार आहे. आणि स्वरासुद्धा तुमच्या सर्वांना खूप मिस करते अशी ती जाताना बोलली आहे व्हिडिओमध्ये, जो की संध्याकाळपर्यंत अपलोड होणार आहे. तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच त्या सर्वांना ज्यांनी मला कमेंट केल्या इंस्टाला, फेसबुकला, पर्सनल मॅशअपला याला, की बाबा ताई तुमची व्हिडिओ काय येत नाही, काय झालं, तब्येत बरी आहे का, स्वराज बरी आहे काय. तर माझ्या फॅमिलीमध्ये सर्व बरं आहे, छान आहे. आणि मला बरं नव्हतं. त्याच्यानंतर गणेशजीची पण इच्छा होती की मुलगी 4-5 दिवसासाठीच आलेली आहे, त्याच्यामुळे 4 ते 5 दिवस सोशल मीडिया बंद कर, मुलांकडे लक्ष दे. तर इथं स्वराजने केलेलं आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार. आम्ही पण करतो तुम्हाला नमस्कार. आणि बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.